पण आता तीच निवडणूक ज्या वेळेला निकाल घेऊन समोर आली त्याच्यानंतर आता वाद आले आणि ते मग निकालाच्या विरोधात जात आहेत आणि सांगतायत की हा काही निकाल मान्य नाही. तुमचे प्रतिस्पर्धी असलेले सुजय विखेंनी त्याच्यावर ऑब्जेक्शन्स घेतली आहेत. वास्तविक पाहता राजकीय जीवनामध्ये प्रत्येक राजकारणाने दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्या दोन गोष्टी पचवायची तयारी ठेवायची. ती म्हणजे राजकारणामध्ये जर पराभव आपल्याला सामोरं जावं लागलं तर पराभव सुद्धा सहजपणे स्वीकारता आला पाहिजे आणि जर आपल्याला विजय संपादन झाला तर विजय सुद्धा सहजपणे आनंदाने तो विजय सुद्धा पचवता आला पाहिजे. जर गोष्टी एखाद्याला शक्य होत नसेल तर त्याने राजकारणामध्ये निवडणुकीला सामोरं जायचं नाही. आज या ज्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो, समोरच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं, निवडणूक झाली, निकाल झाला, त्यांनी विषय स्टॉप करायला पाहिजे. मग का होत नाहीये तो स्टॉप? त्यांनी आता मी तर बऱ्याच ठिकाणी बोललो, याचा अर्थ ते मागचे 10 वर्ष या देशामध्ये भाजपचं सरकार, आत्ता पण भाजपचं सरकार आलंय आणि ते भाजपचे उमेदवार आहे. याचा अर्थ त्यांच्या पक्षीय नेतृत्वावरच विश्वास नाही त्यांचा. ही निवडणूक, ही प्रक्रिया मी पाहिली माझ्या मतदारसंघामध्ये पारदर्शकपणे पार पाडली. राज्यामध्ये सगळ्यात जास्त शेवटचा निकाल माझ्या मतदारसंघातला लागला. मी खऱ्या अर्थाने त्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. एक गोष्ट 4 वेळा नजरेखाली घातली त्यांनी. त्यांचा या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नाही. पराभव जर त्यांना मान्यच नाही तर ही गोष्ट चुकीची. आणि त्यांच्या कुटुंबाच्या जर मागची हिस्ट्री काढली तुम्ही तर त्यांचे आजोबा लोकसभेच्या निवडणुकीत यशवंतराव गडाख साहेबांकडून पराभूत झाले होते. त्यावेळेस TN सेशन लागू झालं, त्यावेळेस निवडणूक आयोगाला लागू झालं. म्हणजे या गोष्टी करण्यापेक्षा आपण कशामुळं आपण राजकारणात पराभूत झालो, आपण कुठं कमी पडलो, या गोष्टीवर अभ्यास करून त्यावर सुधारणा करायला पाहिजे. तर आता चौकशा या भानगडीत चुकीच्या आहे.